नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन पुष्पा दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आयुर्वेद विषयी प्रश्नांचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. प्रेक्षको, अपत्य प्राप्तीची अनुभूती ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. जगातील सर्व भौतिक सुख ही एकीकडे व तसेच मातृत्व जर एका बाजूला ठेवल्यास मातृत्वाचं पारडं हे नक्कीच जड भरेल. परंतु काही वेळेस अपत्य पालनामुळे किंवा इतर कारणांमुळे स्त्री व पुरुषांचे त्यांच्यातील असलेले दोष, पीसीओडी किंवा अझोस्पर्मिया यांसारख्या लक्षणांमुळे त्यांना वंध्यत्वाला सामोरे जावे लागते. मग प्रश्न पडतो की वंध्यत्व येण्यामागची कारणं कुठली, लक्षणं कुठली व त्यावर उपचार कोणते? या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यन गुजर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यन गुजर हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक उपचार करतात. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्यासोबत स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन करणार आहोतच. त्या सोबतीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांना आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी मी तुम्हाला दाखवणार आहेत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. तसेच तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असल्यास तुम्ही त्याचा फोटो देखील काढू शकतास. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर महत्त्वाची माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजपर्यंतचा वंध्यत्वातला तुमचा इतका वर्षांचा अनुभव आहे, तर आजच्या या स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद याविषयी काय सांगणार सर? सध्याच्या काळामध्ये वंध्यत्वाचे प्रमाण हे अतिशय वाढत आहे. म्हणजे प्रत्येक 10 भारतीयांमधील एकाला हा वंध्यत्वाचा त्रास आहे किंवा 10 स्त्रियांपैकी 6 जणींना ही नैसर्गिकरित्या उपचार कोणतेही घेतल्याशिवाय गर्भधारणा राहत नाही. या दोन गोष्टींवरून आपल्याला वंध्यत्वाचा त्रास सध्या किती वाढतोय या गोष्टी लक्षात येतील. ज्या पद्धतीने पुरुष आणि प्रकृती यांच्या समन्वयातून पूर्ण सृष्टीची उत्पत्ती होत असते, त्याचप्रमाणे स्त्री बीज आणि पुरुष बीज ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला गर्भधारणा होत असते. ही गर्भधारणा राहण्यासाठी म्हणून, गर्भधारणा होण्यासाठी बीजापासून हाडामांसांचा गोळा तयार होणं, त्याला आकार देणं, तो वाढवणं, ह्याच्यासाठीच गर्भाशयाची रचना असते. आणि प्रसूती झाल्यानंतर त्या बालकाचे भरण पोषण होण्यासाठी स्तन्याशयाची निर्मिती केली असते. म्हणजे थोडक्यात स्त्री शरीराची जडणघडणच अशा पद्धतीने केलेली आहे. स्त्री विशिष्ट अवयवांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की प्रजननाचं कार्य स्त्री शरीरामार्फत व्यवस्थित केलं जाईल. त्याचमुळे ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला मातृत्व लाभतं, ज्यावेळेला ती माता होते, त्याच वेळेला त्या स्त्रीला पूर्णत्व येतं असं म्हणलं तरी चालेल. पण इतर अनेक कारणांमुळे किंवा काही व्याधींमुळे बऱ्याच स्त्रिया ह्या मातृत्वापासून वंचित राहतात किंवा त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत असतात. तर हे वंध्यत्व होण्यामागची काय कारणे आहेत? गर्भधारणा नक्की कशा पद्धतीने होत असते? गर्भधारणा राहण्यासाठी कोणते कोणते घटक महत्वाचे आहेत? कोणत्या कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकतं? यासाठी आयुर्वेदिक उपचार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने उपयोगी होऊ शकतात. कारण बऱ्याच वेळेला अशी गोष्ट होत असते की वंध्यत्व आणि इतर आजार ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. इतर आजार हे वैयक्तिक स्वरूपात असतात. दुखणं असू देत किंवा त्याचा होणारा त्रास ह्या रुग्णाला फक्त स्वतःला त्याच्यातून सफर व्हावं लागतं, सहन करावा लागतो. पण वंध्यत्व हा जो त्रास आहे तो फक्त त्या व्यक्तीपुरता, त्या स्त्रीपुरता किंवा त्या पुरुषापुरता मर्यादित न राहता नंतर तो कौटुंबिक ती समस्या होऊन जाते आणि नंतर काही सामाजिक प्रश्नांचे किनार सुद्धा त्याला लाभते. आणि त्याच्यामुळे हळूहळू असं जोडपं, तो स्त्री किंवा पुरुष, वंध्यत्व जर त्रास बराच वर्ष राहिला तर त्याच्यामुळे अनेक मानसिक दोष सुद्धा त्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकतात.
इतका तो त्रास वाढत जाऊ शकतो. बऱ्याच वेळेला त्यामुळे वंध्यत्वाच्या समस्येच्या निवारणासाठी वेगवेगळे अनेक उपचार केले जात असतात. हॉर्मोनल थेरपीचा यूज केला जात असतो, पण ह्याच्यामुळे त्या स्त्री शरीरावर अनेक वाईट दुष्परिणाम होत असतात. गर्भधारणा राहणं ही गोष्ट तर झालीच, त्यासाठीच हे सर्व उपचार जरी चालू असले तरी त्याचे होणारे परिणाम हे पुढे अनेक वर्ष त्या स्त्रीला सहन करावे लागतात. त्याच्यामुळे प्राकृतरित्या गर्भधारणा होण्यासाठी जे काही कारणं आहेत, कोणत्या अडथळे या वंध्यत्वामध्ये येत आहेत, ते दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार कशा पद्धतीने करता येतील ह्याची माहिती आपण ह्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा विषय निवडलेला आहे. नक्कीच सर. प्रेक्षको, तुम्ही ते लक्षात घेऊ शकतात की आयुष्याचा वेध म्हणजे आयुर्वेद, आणि त्यामध्ये वंध्यत्वाविषयी इतकी सुंदर माहिती दिली, त्याबद्दल सर आपल्याला माहिती देतात. सर, माझा पुढचा प्रश्न होता की सर नेमकं वंध्यत्व म्हणजे काय सर, त्याबद्दल काय सांगणार? वंध्यत्वाचा विचार करताना दोन पद्धतीने करणं गरजेचं आहे. स्त्री वंध्यत्व आणि पुरुष वंध्यत्व. कारण वंध्यत्व म्हणजे फक्त प्रत्येक वेळेला स्त्री जबाबदार असते किंवा स्त्रियांमध्येच दोष असतात असं नाहीये. जे की समाजात पिढी म्हणजे जे पुरातन काळापासून जो एक समज असतो की जर गर्भधारणा राहिली नाही किंवा स्त्रीला मूल झालं नाही तर अगोदर दोष हे स्त्रीला दिले जातात. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाहीये. वंध्यत्वामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघेही कारणीभूत असू शकतात. दोघांमध्ये सुद्धा दोष असू शकतात. वंध्यत्व म्हणजे मूल न होणे. लग्न होऊन 1 किंवा 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, कोणतेही प्रोटेक्शन ते दोघेही यूज करत नाहीयेत किंवा स्त्री कोणत्याही गोळ्या घेत नाहीये, असं जर असेल आणि तरी सुद्धा गर्भधारणा राहत नाहीये, त्यावेळेला त्याला वंध्यत्व अशी गोष्ट, अशी संज्ञा आपण देऊ शकतो. वंध्यत्वामध्ये स्त्री वंध्यत्व आणि पुरुष वंध्यत्व. आता या स्त्री वंध्यत्वामध्ये जिला कधीच गर्भधारणा झालेली नाहीये, जिला गर्भधारणा होतीये पण सतत गर्भस्राव किंवा गर्भपात होण्याची तिची टेंडन्सी असते किंवा शरीराची एक खोडकर सवय असते, किंवा जिला एक मूल झालेलं आहे पुन्हा गर्भधारणा राहत नाही, या सगळ्या स्त्रियांचा समावेश हा वंध्यत्वामध्ये करता येऊ शकतो. पुरुष वंध्यत्वाचा विचार सुद्धा 2 पद्धतीने केला गेला आहे. खरं तर म्हणजे सध्या 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत पुरुष वंध्यत्वामध्ये. मैथुन सामर्थ्य तुमचं किती आहे या गोष्टींचे सुद्धा एक विचार केला जातो याच्यामध्ये. मैथुन सामर्थ्य चांगलं असणं आणि गर्भधारणा होणं किंवा गर्भधारणासाठी सक्षम पुरुष बीज असणं, या 2 गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. मैथुन सामर्थ्य चांगलं नसलं तरी सुद्धा त्या पुरुषामध्ये किंवा त्या पुरुषाच्या बीजामध्ये दोष असतीलच असं नाहीये. सहजासहजी गर्भधारणा राहू शकते. त्याच्यामुळे जर शीघ्रपतनाचा त्रास असेल, काही लैंगिक समस्या असतील किंवा इतर मैथुनाशी संबंधित काही आजार असतील तर ह्या गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत. त्याचा आणि पुरुष वंध्यत्वाचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे आज आपण जो विचार करणार आहोत तर गर्भधारणा राहण्यासाठी पुरुष भुजामध्ये ते दोष असतात किंवा पुरुष बीज सकस नसणं, त्याच्यामध्ये सक्षम शुक्रजंतूंची संख्या नसणं किंवा ह्या शुक्रजंतूंची गती कमी प्रमाणात असणं, ह्या गोष्टींमुळे जे काही वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात त्याचा विचार करणार आहोत. आणि स्त्रियांमध्ये जे काही ओव्ह्युलेशनचे प्रॉब्लेम असतात, पीसीओडी सारखे काही व्याधी असतात आणि ह्याच्यामुळे जे काही वंध्यत्व होत असतं त्याचा विचार हा आपण आजच्या ह्या स्त्री आणि पुरुष वंध्यत्व याच्यामध्ये करणार आहोत. निश्चितच. प्रेक्षक सर, जे आपल्याला माहिती देत आहेत की मानसिक ताणतणावामुळे किंवा इतर कारणामुळे स्त्रियांसोबत पुरुषांना देखील वंध्यत्व हे होऊ शकते. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सर, गर्भधारणेसाठी नेमकं कुठले घटक हे कारणीभूत असतात किंवा गर्भधारणा ही नेमकी कशी होते सर? अतिशय महत्वाची गोष्ट आहे. गर्भधारणा एक होण्यासाठी म्हणून 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे सक्षम पुरुष बीज असणं, स्त्री बीज चांगल्या प्रतीचं असणं, आणि ह्या 2 गोष्टी एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये जीवात्म्याचं किंवा चैतन्याचा मिलाफ असणं. जोपर्यंत चैतन्याचा संयोग होत नाही तोपर्यंत गर्भधारणा राहू शकत नाही. ही गोष्ट आयुर्वेदानुसार खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला ही गोष्ट दिसून येते की दोघांच्या मध्ये सुद्धा कोणतेही डिफेक्ट्स नसतात किंवा दोघांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात, पुरुष बीज चांगला आहे, स्त्री बीज चांगला आहे, पण गर्भधारणा राहत नाही असं बऱ्याच वेळा दिसतं. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि नंतर टेस्ट केल्यानंतर लक्षात येते की हार्ट ऍक्टिव्हिटीज नाहीये. कारण अशा वेळेला चैतन्याचा जर संयोग नाही, तिथं जीवात्मा जर प्रवेशित झाला नाही तर तो फक्त मांसाचा गोळा राहतो, पुढे त्याची वाढ होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार विचार करताना गर्भ तेव्हाच म्हणलं जाऊ शकतं ज्यावेळेला पुरुष स्त्री बीजांचा संयोग होतो आणि त्याच्यामध्ये जीवात्मा प्रवेशित होत असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे ज्या वेळेला गर्भ प्राकृत राहण्यासाठी किंवा गर्भाधानाची प्रक्रिया व्यवस्थितपणे होण्यासाठी आयुर्वेदाने एक सूत्र सांगितलेलं आहे, ऋतू, अंबू, स्त्री, बीज आणि क्षेत्र, ह्या गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या असतात. ऋतू म्हणजे ऋतुकाळ,
म्हणजे त्या स्त्रीला अतिशय व्यवस्थितपणे पाळी येणं, नॉर्मल प्राकृत पाळी येणं खूप गरजेचं असतं. 28 दिवसांची ही सायकल असते. 4 दिवस त्याच्यामध्ये रजस्त्राव होत असतो. त्याच्यानंतर स्त्रीबीज तयार होण्याची प्रोसेस पुढे 10 ते 12 दिवस चालू राहते. त्याच्यानंतर स्त्रीबीज तयार होणं, नंतर ते फुटणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि ते फुटल्यानंतर ज्यावेळेला स्त्रीबीज ते बाहेर पडतं आणि नंतर गर्भनलिकामध्ये येतं, फॅलोपियन ट्यूब्स असं ज्याला म्हणलं जातं, हे स्त्रीबीज फॅलोपियन ट्यूब्स मार्फत कॅप्चर केलं जातं आणि नंतर ते ज्या वेळेला नलिकेमध्ये येतं त्यावेळेला जर पुरुष बीज हे गर्भाशयामध्ये आलं आणि गर्भाशया थ्रू त्या स्त्री बीज नलिकेमध्ये आलं तर दोघांचा संयोग होऊन त्या ठिकाणी गर्भ राहू शकतो. आणि त्याच्यानंतर हा गर्भ ज्यावेळेला ओव्हम हा तयार होतो त्यावेळेला नंतर तो गर्भाशयामध्ये येतो, गर्भाशयाच्या भित्तीला चिकटून राहतो. एम्बेडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गर्भधारणा झाली असं आपण म्हणू शकत नाही. बऱ्याच वेळेला स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग होतो, ते गर्भाशयामध्ये येतं, पण गर्भधारणा चांगल्या पद्धती किंवा गर्भाशयाची धारणाशक्ती चांगल्या पद्धतीने नसल्यामुळे एम्बेडिंग त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत गर्भाशयाच्या भित्तीला चिकटत नाही आणि चिकटल्यानंतर जोपर्यंत तिथे अपरा किंवा प्लॅसेंटा तयार होत नाही, नाळ तयार होत नाही, तोपर्यंत आपण त्याला गर्भ म्हणू शकत नाही. आणि ज्या वेळेला ती नाळ तयार होते त्याच वेळेला आपण त्याला गर्भाची संज्ञा देऊ शकतो. आणि नंतर पुढे त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात आणि नंतर मग प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं, स्पेसिफिक जे काही चेंजेस आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसायला पाहिजेत हे दिसायला सुरुवात होतात आणि नंतर त्या गर्भाची वाढ व्हायला सुरुवात होत असते. स्त्री शरीराची रचना त्याच पद्धतीने स्पेसिफिक केली गेलेली आहे. आपल्याला या ठिकाणी एक स्लाइड दिसते, त्याच्यामध्ये आपण त्रॅवर्त योनी असं आयुर्वेदाने त्याला म्हणलेलं आहे. बरोबर. म्हणजे योनी प्रदेश, गर्भाशय मुख ज्याला सर्विक्स असं म्हणलं जातं, नंतर गर्भाशय, फॅलोपाईन ट्यूब्स ज्याला गर्भनलिका असं म्हणलं जातं आणि बीजग्रंथी किंवा ज्याला ओव्हरी असं म्हणलं जातं. या सगळ्या गोष्टी प्राकृत असणं खूप गरजेचं आहे. यातल्या कोणत्याही अवयवामध्ये जर विकृती असेल तर गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यात वेगवेगळी कारणं असतील, त्याच्यामध्ये कोणतेही दोष असतील तर गर्भधारणा राहू शकत नाही. हा स्त्रीशी संबंधित असणाऱ्या गोष्टी झाल्या. आणि पुरुषांमध्ये ह्यात एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी आवश्यक असणारी पुरुष जंतूंची संख्या, त्यांचं प्राकृत पुरुष बीज असणं, जे काही शुक्र आहे किंवा जे काही स्पर्म्स आहे त्यांची मोटिलिटी चांगल्या पद्धतीने असणं, की जेणेकरून ते योनीमार्फत गर्भाशय मुखामार्फत गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतील आणि तिथून गर्भनलिकेपर्यंत जाऊ शकतील आणि तोपर्यंत ते जिवंत राहू शकतील. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर सक्षम पुरुष बीज असेल तरच तो हा प्रवास करू शकतात आणि तरच नंतर गर्भधारणा राहू शकत असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. नक्कीच. सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलाय, दिलीप यांचा फोन आलाय उस्मानाबादवरून. नमस्कार दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला सर. माझं वय 35 आहे. हा. 2008 ला लग्न झालेलं आहे. अच्छा. पहिल्यांदा काय व्हायचं, 2-3 महिने दिवस गेले की ते खाली होत होतं. त्याच्यानंतर परत आम्हाला एक वर्ष 1.5 वर्ष झालं. अच्छा. म्हणजे 8-9 मला 9व्या महिन्यात म्हणजे मुलाची संडास होऊन ती मूल वारलं. त्याच्यानंतर आम्ही बरेच मुंबईला प्रयत्न केले. असं काय म्हणजे डॉक्टर किंवा ह्यांचा पत्ता मिळाला नाही. मग असं एखाद्या चांगल्या डॉक्टरचा किंवा तुमच्या बी आम्हाला दवाखान्यात या हरकत नाही. सर, आपण काही परीक्षण केले त्यासाठी? केलं ना, भरपूर. चालेल सर, आपल्याला काही विचारायचं त्यांना? ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. चालेल. निश्चितच दिलीपजी सर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार की वय वर्ष त्यांचं 36 आहे, 2008 साली लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर पहिलं होतं प्रायमरी, पण आता सेकंडरी काहीच नाही. सर, त्याबद्दल काय सांगणार? अशा केसेस हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या, क्लिनिकमध्ये येणाऱ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतात की गर्भधारणा राहिलेली आहे, पण 2-3 महिन्यानंतर गर्भस्राव झाला किंवा 4-5व्या महिन्यानंतर गर्भपात झालेला आहे आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिलेलीच नाही, असं बऱ्याच जणांच्या मध्ये दिसून येतं. म्हणजे याच्यात जे प्रामुख्याने दोष दिसणारे असतात किंवा पुरुष बीजच व्यवस्थित नाहीये किंवा शुक्रांची संख्या कमी असणं किंवा स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष असणं अशी गोष्ट नसते. ज्यावेळेला टेस्ट करतो त्यावेळेला सगळ्या टेस्ट तर नॉर्मल येत असतात, परंतु नंतर प्रेग्नन्सी राहत नाही. ह्याचं कारण पण त्याच स्वरूपात असतं. कारण ज्या वेळेला गर्भस्राव किंवा गर्भपात होत असतो त्याच्यानंतर त्या स्त्री शरीरावर कोणती चिकित्सा होत नाही आणि ही गोष्ट खूप महत्वाची असते. आयुर्वेदाने 2 किंवा 3 महिने झाल्यानंतर सुद्धा जर गर्भपात किंवा गर्भस्राव झाला
तरी सुद्धा तिला गर्भिणी असं समजलं गेलं पाहिजे. त्या पद्धतीने प्रसव झाल्यानंतर जशा आपण स्त्री शरीरावर उपचार करत असतो, ज्या पद्धतीने शेक घेत असतो, विविध औषधं घेत असतो, की शरीरामध्ये जो स्त्री शरीरामध्ये एक प्रकारचा ओलावा आलेला आहे, वाद जो शरीरामध्ये साठून राहिलेला आहे, गर्भाशयावर जो काही परिणाम झालेला आहे, गर्भाशयाची धारणाशक्ती अशा वेळेला कमी होत जाते. म्हणजे जर असे उपचार झाले नाहीत, बऱ्याच वेळेला असं होतं ॲबॉर्शन करून येतात किंवा ॲबॉर्शन झालेलं असतं किंवा मिसकॅरेज झालेलं असतं, पण त्याच्यानंतर कोणतीच ट्रीटमेंट घेतली जात नाही किंवा आहार विहार पाहिले जात नाहीत आणि तशाच पद्धतीने स्त्री नेहमीप्रमाणे आहार विहार करत राहते, पण त्याचा परिणाम गर्भाशयावर होत राहतो. गर्भाशयाच्या आतील जी भित्ती असते किंवा जे वॉल्स असतात ते दुखावलेले असतात, त्यांना एक प्रकारची सूज आलेली असते किंवा तिथे प्राकृत रक्तस्राव होत नसतो आणि अशा वेळेला गर्भाशयाची धारणा शक्ती कमी झालेली असते. म्हणजे स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग जरी झाला तरी जोपर्यंत तो त्या ठिकाणी चिकटत नाही किंवा जोपर्यंत गर्भाशयाची धारणा शक्ती चांगली नसेल तर तो गर्भ होत नाही आणि तो तसाच पिरियड्स होऊन तो जो काही ओव्हम आहे तो शरीराच्या स्त्री शरीराच्या बाहेर फेकला जात असतो. त्याच्यामुळे अशा वेळेला योग्य आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे. शोधन चिकित्सा त्यांच्यामध्ये खूप महत्वाची आहे. गर्भाशयावर जर काही परिणाम झालेले असतील तर ते गर्भाशयाचं बल सुधारणं त्यांच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. त्यानुसार काही आयुर्वेदिक उपचार तुम्ही करून घ्या. बस्तीसारखे पंचकर्म उपचार किंवा उत्तर बस्ती हा जो प्रकार आहे त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगला होत असतो. किंवा दशमूलारिष्टासारखी औषधं तुम्ही वापरावीत किंवा त्रिवंग भस्मासारखी औषधं आहेत की जे गर्भाशयाचं बल वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी करत असतात. यांचा उपयोग तुम्ही करावा आणि योग्य चिकित्सा घेतली. जर प्रामुख्याने 2 वेळेला प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि नंतर फक्त गर्भस्राव किंवा गर्भपात होतोय आणि त्याच्यामुळे ती राहत नाही, हा वंध्यत्वातलाच एक भाग झाला. मग अशा वेळेला मेनली गर्भाशयाचं बल सुधारणं, प्रजास्थापक गणातली औषधं वापरणं, ह्या गोष्टींचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. त्या पद्धतीने तुम्ही जर उपचार घेतले, योग्य आयुर्वेदिक उपचार, तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला नक्कीच मेजर प्रॉब्लेम येणार नाही. निश्चितच दिलीपजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं असेल. सर, कार्यक्रमामध्ये फोनची संख्या देखील वाढली. आपल्याला पुढचा फोन आलाय, अर्जुन यांचा फोन आलाय कोल्हापूरवरून. नमस्कार अर्जुनजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा नमस्कार. हा बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा सर, मला एक मुलगी आहे. हा हॅलो. हा, सलग प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा बोला बोला, सलग प्रश्न विचारा. मला एक 3 वर्षाची मुलगी आहे. नंतर 2 वर्षानंतर ट्राय केलो मी. परत तो काय म्हणजे प्रेग्नन्सी राहिली नाही. हा हा हा. मग ते सोनोग्राफी केल्यानंतर ते काय म्हणतात, एका पिशवीच्या नळीला काहीतरी एक गाठ आहे आणि पाण्याची गाठ आहे. अच्छा. मग ते आपलं आयुर्वेदिक औषध मी चालू केले, मग ते थोडीशी कमी झाले. मग त्याच्यावर काय म्हणजे दुसरा काय उपाय वगैरे काय? चालेल चालेल. बीजग्रंथीला गाठ आहे की नळीला गाठ आहे? हा, नळीला गाठ आहे. चालेल. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील सरांना बरीच प्रश्न विचारायचे आहेत. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की बदाम हे किती गुणकारी आहेत? बदामामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे प्रचूर मात्रेत असते. व्हिटॅमिन्समुळे मुख्यतः हृदयाचे कार्य हे व्यवस्थित चालते. कॅल्शियममुळे हाडांची झीज कमी होत असते. बदामाचे तेल हे जर आपल्या अंगावर लावल्यास तर त्यामुळे त्वचेचे कॉम्प्लेक्शन जे असतात ते टिकून राहत असतात. म्हणून नियमित 2 बदामांचे सेवन करावे. प्रश्न लावता अर्जुन यांचा की 3 वर्षाची मुलगी आहे, त्यानंतर त्या मातेला गर्भधारणा राहिलेली नाहीये, परीक्षणामध्ये गर्भनळीला गाठ आहे, काय सांगणार असं त्याबद्दल? ट्यूबल ब्लॉकेज असणे म्हणजे त्यांची गाठ जी आहे त्याच्यामुळे ट्यूब ब्लॉकच होत असेल असंही नाहीये. पण कोणतीही इतर गोष्ट ही गर्भाशयाच्या पोकळीमध्ये असणं किंवा आता गर्भनलिकेला जी गाठ आहे ती त्यांची कोणत्या ठिकाणी आहे ह्या गोष्टीला सुद्धा महत्व आहे. म्हणजे गर्भाशय आणि गर्भनलिका ही ज्या ठिकाणी जोडले जातात त्या ठिकाणी जर गाठ असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा ते वंध्यत्व म्हणजे वंध्यत्वासाठी कारणीभूत होऊ शकतं. म्हणजे गर्भधारणा होऊ नये किंवा राहू नये म्हणून ही गोष्ट कारणीभूत होऊ शकते. किंवा ती जर गाठ गर्भनलिकेच्या मध्यभागी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ब्लॉकेजेस होऊ शकतात. पण एक जरी उघडी गर्भनलिका असेल आणि दुसरी जर ओपन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणेला काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. म्हणजे फक्त एकाच ठिकाणी गाठ असेल तर त्याच्यामुळे शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण ह्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी आहेत. तुम्ही जर उत्तर बस्तींचा उपयोग केला, क्षार तेलासारखे उत्तर बस्ती असेल किंवा शरण करणारी काही औषधं असतील त्याचं डायरेक्ट गर्भाशयामध्ये जर आपण प्रविष्ट केली, अभ्यंतरता काही औषधं घेतली तर त्याच्यामुळे ही गाठ सुद्धा जाऊ शकते. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही वंध्यत्वासाठी म्हणून आयुर्वेदिक उपचार केले तर त्यांना अजूनही प्रेग्नन्सी राहू शकते. निश्चितच अर्जुनजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं असेल. सर, कार्यक्रमात फोनची संख्या वाढलेली आहे. पुढचा फोन आलाय आपल्याला जयश्री यांचा अमरावतीवरून. नमस्कार जयश्रीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, मी जयश्री मोहोड बोलते. माझं वय 28 वय आहे. सर, माझ्या लग्नाला 2 वर्ष झालेली आहे.
अच्छा. जून महिन्यात 2 वर्ष झाली. पहिली प्रेग्नेन्सी मला लग्न झाल्यानंतर 2 महिन्यांनी राहिली होती, पण ते द्राक्षगर्भ होतं आणि त्यामुळे डॉक्टरने असं सांगितलं की ते काढावं लागेल. अच्छा. तसं केलं, पण त्यानंतर 6 महिने प्रेग्नेन्सी ठेवायला नाही सांगितली. अच्छा. आणि त्यानंतर मग डॉक्टरने ट्रीटमेंट केल्या प्रेग्नेन्सी राहण्यासाठी. पण काय झालं सर, तो प्रेग्नेन्सी राहिली नाही. मागच्या महिन्यात IUI पण झालं, म्हणजे 2 वेळा झाला माझा IUI, तरी पण प्रेग्नेन्सी नाही राहिली. चालेल. इतर काही परीक्षण केलीत आपण? हो सर, माझे ते ट्यूब वगैरे सगळं ओपन आहे, थायरॉइड वगैरे काहीच नाही आहे प्रॉब्लेम. सर आपल्याला काही विचारायचं का? Very good. ठीक आहे. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगणार, 2 वर्षापासून त्यांना मुलबाळ आणि परीक्षण देखील झालंय, IUI देखील झालंय, काय बरोबर. सांगणार सर? अशा केसेस ह्या भरपूर प्रमाणात दिसून येत असतात. बऱ्याच वेळेला जसं आपण अगोदर बघितलं की त्यावेळेला असं होतं की करिअर ओरिएंटेड असू देत, इतर काही कारणांमुळे असू देत, बरेच कपल्स लग्न झाल्या लगेच प्रेग्नन्सी राहते, त्याच्यामुळे सुद्धा अबॉर्शन करून घेतात किंवा काहींचं होऊन जातं किंवा काही जणांना वाढ व्यवस्थित नाहीये, त्याच्यामुळे अबॉर्शनचा सल्ला दिला जातो आणि त्या पद्धतीने अबॉर्शन केल्यानंतर पण नंतर गर्भधारणा राहत नाही. अशी गोष्ट खूप जणांमध्ये दिसून येते किंवा अशा केसेस बऱ्याच वेळेला दिसून येत असतात. बऱ्याच वेळेला ही गोष्ट खूप बघणं खूप महत्वाचं असतं की स्त्री बीज आणि पुरुष बीज हे किती सक्षम आहेत किंवा हे किती त्यांची सारता आहे, ह्या गोष्टींना खूप महत्व असतं. कारण ज्या वेळेला गर्भाची वाढ व्यवस्थित होत नसते किंवा पुन्हा पुन्हा अबॉर्शन होत असतात किंवा गर्भस्राव होत असतो, त्यावेळेला स्त्री बीज एकतर सक्षम नसतं किंवा पुरुष बीज सक्षम नसतं की जेणेकरून पुढे त्या गर्भाची वाढ जितकी व्यवस्थित व्हायला पाहिजे तितकी होत नाही. आयुर्वेदानुसार शुक्र तयार होतो तो सप्तधातूमध्ये, म्हणजे शेवटचा धातू म्हणून शुक्र सांगितलेला आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, म्हणजे हा सार धातू म्हणून शुक्राची उत्पत्ती होत असते. त्यामुळे ज्या वेळेला सर्व शरीरांचं धातुबल चांगलं असतं आणि नंतर तयार होणारं शुक्र धातूचं बल चांगलं असतं, त्यावेळेला त्या शुक्रातला एखादा स्पर्म किंवा एखादा शुक्रजंतू पुढे जाऊन गर्भाची निर्मिती करू शकतो. पण ह्याच्यामध्ये जर काही दोष असतील किंवा ह्याच्यामधली सारता चांगल्या पद्धतीने नसेल तर त्याच्यामुळे जो ओहम तयार होत असतो त्याच्यावर सुद्धा परिणाम होत असतो. आणि तीच गोष्ट स्त्री शरीराच्या बाबतीत पण आहे. जे काही स्त्री बीज तयार होत आहे त्याच्यामधली सारता चांगली नसेल आणि अशा वेळेला जर गर्भधारणा झाली किंवा अशा वेळेला ओहम तयार होऊन त्याच्यापुढे गर्भनिर्मिती झाली तर ही तयार होणारा हा जो गर्भ आहे तो व्यवस्थित पद्धतीने किंवा चांगल्या सार बीजापासून तयार न झाल्यामुळे पुढे त्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे गर्भधारणा राहत नाही. ज्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की ओहम तयार होतं त्यावेळेला मेंदूमार्फत त्याचं स्कॅन केलं जातं, हायपोथॅलॅमस मार्फत, की कुठे काही विकृती नाहीये ना, तरच तो गर्भाशयाच्या भित्तीला चिकटवला जातो आणि नंतर गर्भधारणा होत असते. ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मग मेंदू तो ओहम ऍक्सेप्ट करत नाही आणि तो ज्या वेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला तो शरीराच्या बाहेर फेकला जात असतो. अशी भरपूर वेगवेगळी कारणं असतात आणि त्याच्यामुळे गर्भधारणा पुन्हा पुन्हा होत नाही. अशा वेळेला पंचकर्म करून त्या शरीर शुद्धी करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदानुसार फक्त प्रजनन किंवा जीवनिर्मिती अभिप्रेत नाहीये तर सुप्रजनन अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला फक्त एखाद्या नवीन बालकाला जन्म द्यायचा नाहीये तर जो होणारा बालक आहे तो सुदृढ कसा असेल, निरोगी कसा असेल, संस्कार खूप महत्वाचे आहेत. त्या दृष्टीने पंचकर्म उपचार होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार ज्यावेळेला होतील आणि ज्यावेळेला सार स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन गर्भनिर्मिती राहील त्यावेळेला बहुतांशी असे प्रॉब्लेम होत नाहीत. त्या पद्धतीने तुमचे उपचार होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने पंचकर्म उपचार करून जर तुम्ही आयुर्वेदिक उपचार घेतले तर तुम्हाला अजूनही गर्भधारणा राहायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच जोशीजी, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं इथे समाधान झालं असेल. सर कार्यक्रमामध्ये आपल्याला पुढचा फोन आलाय, विलास यांचा फोन आलाय यवतमाळवरून. नमस्कार विलासजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहे. हा आणि नमस्कार. हा बोला, प्रश्न सलग प्रश्न विचारा. आणि सर मी ते स्त्री बीज बाहेर निघत नाही, त्याच्यामुळे एक ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि तो ऑपरेशन केल्यामुळे समजा नॅचरल मध्ये हे राहू शकते प्रेग्नन्सी का नाही? काही परीक्षण केले त्याच्यासाठी? हो सर, परीक्षण केले. चालेल सर, आपल्याला काय विचारायचं ठीक आहे. वय किती आहे आता ते त्यांचं? समजा स्त्री बीज वाढण्यासाठी किंवा पाणी नियमित नाही येत त्याच्यामुळे काही आयुर्वेदिक औषध आहे का? सर आपलं वय किती आहे? हॅलो. 25-30 वर्ष. चालेल सर, काय विचारायचं अजून? ओके, ठीक. चालेल, निश्चितच विलासजी आपला प्रश्न इथे कळलेला आहे. सर या प्रश्नाचं उत्तर देतील. काय सांगणार सर की 4 वर्ष झालेत अजून मुलबाळ नाहीये? ओव्ह्युलेशन व्यवस्थित न होणं किंवा स्त्री बीज व्यवस्थित तयार न होणं, स्त्री बीज न वाढणं, ते व्यवस्थित न फुटणं, हे बेसिकली स्त्री वंध्यत्वामध्ये हे अतिशय प्रमुख आणि महत्वाचं कारण असतं. जर ओव्ह्युलेशनच व्यवस्थित झालं नाही, स्त्री बीजच तयार झालं नाही तर पुढे गर्भधारणा राहू शकत नाही. आयुर्वेदाने रसधातूचा उपधातू म्हणून आर्तव तयार होतो ही गोष्ट सांगितलेली आहे आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला तुम्ही वंध्यत्वाचा विचार करत असता त्यावेळेला फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच विचार केला जातो. म्हणजे योनी मार्ग, गर्भाशय,
गर्भनलिका किंवा फॅलोपियन ट्यूब्स आणि ओव्हरीज ह्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना, त्या गर्भनलिका ओपन आहेत ना, ओव्ह्युलेशन होते की नाही होत, गर्भाशयामध्ये कुठे काही प्रॉब्लेम नाहीये ना, ह्या गोष्टी बघितल्या जातात. ह्याच्यासाठी सगळ्या टेस्ट केल्या जातात. हॉर्मोनल इम्बॅलन्स नाही ना, एवढंच फक्त बघितलं जातं आणि सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, पण प्रेग्नन्सी राहत नाहीये. हे बऱ्याच वेळेला दिसतं. कारण आता जसं आपण बघितलं की रसाचा उपधातू म्हणून स्त्रीबीज तयार होणं, त्याच्यामुळे रसाचं बल किती चांगलं आहे. जर त्या धातूचं बल रसाचं चांगलं असेल तर उपधातू म्हणून जे काही स्त्रीबीज तयार होत आहे, आर्तव तयार होत आहे, ते जर व्यवस्थित तयार झालं नाही आणि आर्तवाची जर उत्पत्ती उपधातूची चांगली झाली नाही तर ते स्त्रीबीज वाढणार नाहीये. स्त्रीबीज व्यवस्थित वाढलं तरी ते सुद्धा त्याची सारता नसल्यामुळे ते फुटणार नाहीये आणि ते फुटलं नाही तर स्त्रीबीज बाहेर पडलं नाही तर गर्भधारणा राहू शकत नाही. त्याच्यामुळे आता जो त्यांचा प्रॉब्लेम आहे तो रसधातूशी संबंधित आहे. रसधातूचा उपधातू म्हणून जे काही आर्तव तयार होतोय त्याच्याशी संबंधित आहे. त्या दृष्टीने उपचार होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला हॉर्मोनल गोष्टींचा सुद्धा ह्याच्याशी संबंध असतो. गर्भधारणा राहण्यासाठी एकतरी प्राकृत गर्भनलिका ओपन असणं गरजेचं असतं, गर्भाशय व्यवस्थित असणं गरजेचं असतं आणि ओव्हरीजमध्ये स्त्रीबीज तयार होणं गरजेचं असतं. ह्या गोष्टी व्यवस्थित हा बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे गर्भधारणा राहायला मदत होत असते. पण ज्या वेळेला स्त्रीबीजच जर व्यवस्थित तयार झालं नाही आणि ते फुटलं नाही तर पुढे गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळेला वमन म्हणून आयुर्वेदिक पंचकर्माचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. वमन दिल्यानंतर रसधातूची दृष्टी दूर व्हायला मदत होत असते आणि रसधातूतली विकृती ज्यावेळेला दूर होईल त्यावेळेला आर्तव चांगल्या पद्धतीने तयार होत असतं आणि त्या पद्धतीने जर तुम्ही उपचार केले तर नक्कीच त्यांचं जे काही स्त्रीबीज वाढत नाहीये किंवा फलग्रुत म्हणून आयुर्वेदाने फलग्रुत नावाचं एक औषध सांगितलेलं आहे, त्याचा उपयोग सुद्धा चांगला होतो. फलग्रुतामुळे स्त्रीबीज चांगल्या पद्धतीने वाढणं ही गोष्ट चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि स्त्रीबीज फुटण्यासाठी म्हणून काही वेळेला हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा असतो, त्याच्यामुळे सुद्धा वेगवेगळे त्रास जाणू शकतात. अशा वेळेला लताकरंज सारख्या औषधांचा उपयोग सुद्धा खूप चांगला होतो. लताकरंज, पिंपळमुळी यासारख्या औषधं जर वापरली तर त्याच्यामुळे स्त्रीबीज फुटण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही योग्य आयुर्वेदिक उपचार जर घेतले, आधी शरीर शुद्धी करून घ्यावी आणि नंतर आयुर्वेदिक उपचार घेतले तर त्यांचा स्त्रीबीज व्यवस्थित तयार न होणं हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह व्हायला मदत होईल. प्रेक्षको, आयुर्वेदामध्ये पंचकर्माचा खारीचा वाटा आहे चिकित्सेमध्ये आणि त्याचा चांगला फायदा उपचारासाठी होऊ शकतो. सर, फोन येण्यापूर्वी आपण प्रमुख घटकांविषयी सांगत होता की गर्भधारणेसाठी कुठले घटक प्रमुख असतात, त्याबद्दल काय सांगणार सर? येस, आता जसं आपण म्हणलं की गर्भधारणा राहण्यासाठी त्या पुरुषामध्ये आवश्यक असणारी म्हणजे सक्षम कार्यक्षम असणारे शुक्रदंतूची ठराविक संख्येने उपस्थिती असणं, जे काही शुक्र आहे, स्पर्म्स आहे, त्यांची मोटिलिटी चांगल्या पद्धतीने असणं, निरोगी योनिमार्ग असणं, गर्भाशयाचं बल चांगलं असणं, फॅलोपियन ट्यूब्स हे ओपन असणं, बीजग्रंथी ह्या निरोगी असणं, त्याच्यामार्फत स्त्रीबीज तयार होण्याचं काम व्यवस्थित होणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ह्या गोष्टी ज्यावेळेला व्यवस्थित असतील तर पुढे जाऊन गर्भधारणा व्यवस्थित राहू शकते. स्त्रीच्या शरीराची रचनाच अशा पद्धतीने केलेली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये मासिक पाळी येते, कशासाठी येते तर प्रत्येक महिन्यामध्ये गर्भाशयामध्ये गर्भशय्या तयार केली जात असते की जेणेकरून जर गर्भधारणा झाली तर त्या गर्भाला एम्बेडिंगसाठी गर्भशय्या अगोदर तयार असावी. त्याच्यामुळे त्या पद्धतीने एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढत जात असतो की जेणेकरून स्त्रीबीज तयार झालं आणि नंतर ते फॅलोपियन ट्यूब्स मध्ये आल्यानंतर जर पुरुषबीज तिथपर्यंत पोहोचलं, स्पर्म्स तिथपर्यंत गेले आणि ते एकत्रित येऊन ओव्हम तयार झाला तर ते गर्भशय्या तयार असावी जेणेकरून गर्भाची वाढ पुढे व्यवस्थित पद्धतीने होऊ शकेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी हायपोथॅलॅमस किंवा पिट्युटरी मार्फत जे काही गोनॅडोट्रॉपिन्स सिक्रेट केले जातात त्यांचा सुद्धा विचार करणं खूप महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला ह्या गर्भाशयाचं किंवा ओव्हरीचं जे काही काम आहे त्याचं नियंत्रण हे ह्या गोनॅडोट्रॉपिन हार्मोन्स मार्फत म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन LH असू देत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH किंवा इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन या हार्मोन्सचं जर असंतुलन असेल तर त्याचा परिणाम सुद्धा प्रेग्नन्सीवर होत असतो किंवा गर्भधारणा व्यवस्थित न होण्यामध्ये ते कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे त्यांचा विचार सुद्धा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे हे घटक जर व्यवस्थित असेल तर गर्भधारणा व्यवस्थित राहायला मदत होत असते. निश्चितच. प्रेक्षको, आयुर्वेदामध्ये वर्णन केल्यानुसार गर्भस्थू खलु अंतरिक्ष वायगृतय भूमी विकारस चेतनाभूत, म्हणजे चेतनेचं अधिष्ठान हे गर्भाशयात असतं आणि त्याच्यातूनच गर्भाची निर्मिती होत असते. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. अमोल यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार अमोलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. माझं लग्न आहे 6 वर्ष झाले. अच्छा. मग ते आमच्या मिसेसला म्हणजे मासिक पाळी महिन्याला येत नाही. मग त्यासाठी ते गर्भराधन ते पण राहत नाही. मग त्यासाठी काय उपाय आहे? काही परीक्षण केले सर त्याच्यासाठी? डॉक्टर म्हणतात ते ऑपरेशन वगैरे करायला लागेल. काही इतर आजार? काही इतर आजार आहेत त्यांना? आजार नाही. वय आहे 24 वर्ष. चालेल. प्रेक्षको,
ज्या प्रेक्षकांना जर आमच्या आजच्या तज्ञांशी जर थेट संपर्क साधायचा असेल तर त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवत आहोत. तो कृपया तुम्ही नोंदवून घ्यावा. तसेच तुम्ही त्याचा फोटो देखील काढू शकतात. बघू आजचा तज्ञांचा पत्ता काय आहे. आजचा तज्ञांचा पत्ता आहे ओमकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, 2रा मजला, 1471, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबईतील पत्ता आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, 2ऱ्या व 3ऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 244 30518 किंवा 99821 99851 किंवा 90116 40352. ईमेल आयडी आहे www.omkarayurved.in. प्रेक्षको, पुढची आमची आयुर्वेदाची जी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे दूध. आपल्या दैनंदिन जीवनामधलं आहे. दुधाचे महत्त्व म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, पोटॅशियम हे प्रचूर मात्रेत असतात. त्यामुळे त्याचा चांगला फायदा शरीरासाठी होत असतो. व्हिटॅमिन्समुळे हृदयाचं कार्य चांगलं चालतं. तसेच कॅल्शियममुळे दात हे भरून येण्यात खूप मदत मिळत असते. त्यामुळे नियमित दुधाचं सेवन करावं. सर, कार्यक्रमात आपल्याला जो आधी फोन आला होता अमोल यांचा, काय सांगणार सर त्यांच्याबद्दल? बेसिकली ज्यावेळेला त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या मिसेसची पाळीच व्यवस्थित येत नाही, अनियमित मासिक पाळी असणं हे गर्भधारणासाठी, गर्भधारणा राहण्यामागे महत्वाचंच कारण आहे, प्रश्नच नाही. ह्याचा अर्थच असा होतो की त्रावरता योनीचं जे काही प्राकृत काम आहे ते व्यवस्थित होत नाहीये, फंक्शनली व्यवस्थित होत नाहीये. अॅनाटॉमिकली तर दुसऱ्या रचनात्मक काही प्रॉब्लेम असतील तर त्यानुसार त्याचाही विचार करणं गरजेचं असतं. ह्याच्यामध्ये रजक्षयाचा विचार करणं गरजेचं असतं किंवा सर्व आपणाच्या खाली रजाचं सर्व रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं जे सगळं काम आहे ते आपण वायूच्या नियंत्रणाखाली येत असतं. त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार आत्यार्थ वासू देत, अल्पार्थ वासू देत, अनार्थ वासू देत किंवा कष्टार्थ यासारखे जे व्याधी आहेत म्हणजे रजोदृष्टी जर असेल त्यामुळे सुद्धा त्यामुळे सुद्धा पाळी व्यवस्थित न येणं हे कारण महत्वाचं असू शकतं. किंवा सध्या पीसीओडी सारखे व्याधी खूप मोठ्या प्रमाणात, पीसीओडी तर हा आता इतक्या प्रमाणात वाढलेला आहे. बहुतांश मुलींना सध्या पीसीओडीचा त्रास दिसून येत असतो आणि पीसीओडी हे सुद्धा पाळी व्यवस्थित न येण्याचं कारण असतं. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्याच्यामुळे सुद्धा पाळी व्यवस्थित येत नाही. रजक्षय असेल, रजाचंच प्रमाण जर प्राकृत रज तयार होणं ही गोष्ट व्यवस्थित होत नसेल, आर्तवदृष्टी असेल किंवा आयुर्वेदानुसार वातपित्त आर्तवदृष्टी असेल तर ह्याच्यामुळे सुद्धा पाळी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्यांचं नक्की कारण काय आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यानुसार उपचार होणं हे गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार कोष्ठ किंवा अनंत मंजिष्ठ यासारखे जे काही वनस्पती आहेत त्यांचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. पण नक्की कारण काय आहे ह्याचा विचार करून पाळी का येत नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ते शोधून त्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं आहे. कारण पीसीओडी सारखा जर त्रास असेल तर तो गर्भधारणा राहण्याच्या दृष्टीने फार त्रासदायक असतो. त्यामुळे ते जर कारण असेल तर त्या पद्धतीने त्याच्यावर उपचार होणं सुद्धा गरजेचं असतं. आणि साधं फक्त बेसिकली दुसरं रजोदृष्टीसारखी कारणं असेल तर त्याच्यानुसार योग्य आयुर्वेदिक उपचार झाला तर तो त्रास पूर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे त्यांना पाळी का व्यवस्थित येत नाहीये याचा विचार करून जर त्या पद्धतीने उपचार तुम्ही घेतले आणि तो त्रास त्यांचा गेला तर त्यांना गर्भधारणा राहायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच. प्रेक्षको, एखाद्या व्याधीच्या चिकित्सेसाठी परीक्षणांसोबत इतर डिफरन्शियल डायग्नोसिस होणं देखील खूप महत्वाचं असतं. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. दिलीप यांचा फोन आलाय सोलापूरवरून. नमस्कार दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. दिलीप भोसले बोलतोय, खवासपूरवर ना. हा, ते माझं लग्न होऊन 25 वर्ष झालेत. हा, ते काय आणि एमडी डॉक्टरना वगैरे दावलं ते गर्भधारणा अंड फुटत नाही असं म्हणते. असं आहे. चालेल चालेल चालेल. सर, काही विचारायचं त्यांना अजून? ठीक आहे, चालेल. पाळी निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार? 25 वर्ष लग्नाला आपण झाले. बघितलं त्या पद्धतीने स्त्री बीज जर फुटतच नाहीये तर ह्याचा संबंध हा आर्तवदृष्टीचा असतो किंवा रसापासून उपधातू म्हणून जो काही आर्तव तयार होतोय, रसाची विकृती असणं आणि त्याच्यामुळे आर्तवाची विकृती असणं. रज ही गोष्ट वेगळी आहे, आर्तव ही गोष्ट वेगळी आहे. ज्या वेळेला 4 दिवस पिरियड्स येत असतात त्यावेळेला जो काही रक्तस्राव होत असतो त्याचा रजामध्ये आयुर्वेदाने समाविष्ट केला आहे. आणि स्त्री बीज म्हणून जे काही ओव्हरीजमध्ये तयार होत असतं त्याचा विचार हा आयुर्वेदाने आर्तव म्हणून केलेला आहे. त्याच्यामुळे हे आर्तवच जर व्यवस्थित तयार होत नसेल आणि त्याची सारता व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे आता जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामुळे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार तुम्ही घ्यावेत. शरीर शुद्धीकडून पंचकर्म उपचार करणं ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आयुर्वेदिक उपचार तुम्ही घ्या, योग्य आयुर्वेदिक सल्ला घ्या तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण बरेच वर्ष झालेले
झालेले आहेत. असे वर्षानुवर्ष सफर होणारे कितीतरी पेशंट दिसतात आणि योग्य आयुर्वेदिक उपचार झाल्यानंतर त्यांना सुद्धा लाभांश झालेला दिसून येतो. निश्चितच प्रेक्षको, क्रोनिक डिसीज किंवा डिसऑर्डर्समध्ये आयुर्वेदाचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याच्यातून चिकित्सा देखील खूप चांगल्या प्रकारे होते आणि रिझल्ट देखील चांगले मिळत असतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की स्त्री पुरुष वंध्यत्व होण्यामागची कारणं कुठलीच सर, त्याबद्दल काय सांगणार? स्त्री पुरुष वंध्यत्वामध्ये महत्वाची कारण म्हणजे पुरुष वंध्यत्वाचा आपण विचार करायचा म्हणला तर ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया. कारण ज्या वेळेला स्त्री पुरुष बीज तयार होत असताना जे काही स्पर्म्स तयार होत आहेत त्याची संख्या जर व्यवस्थित नसेल, कमी प्रमाणात असेल किंवा त्यांची मोटिलिटी व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे गर्भधारणा राहू शकत नाही. स्त्रियांमध्ये विचार करायचा म्हणलं तर ह्याच्यामध्ये पीसीओडी हे खूप महत्वाचं कारण सध्यामध्ये दिसून येतं. पीसीओडीचं आता आपण म्हणलं तसं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. म्हणजे स्त्री बीज तयार होत असताना प्राकृत स्त्री बीज तयार नव्हता, ज्यावेळेला तिथे गाठी तयार होतात, सिस्ट तयार होतात, पाण्याच्या गाठी तयार होतात, त्यावेळेला त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हणलं जातं. आणि जर स्त्री बीजच तयार झालं नाही तर स्वाभाविक पुढे गर्भधारणा राहण्याचा संभवच येत नाही. पण ह्याचा परिणाम हा स्त्री शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. किंवा एंडोमेट्रिओसिस सारखे व्याधी आहेत. एंडोमेट्रिओसिसमुळे सुद्धा गर्भधारणा राहायला खूप त्रास होत असतो किंवा त्याच्यामुळे गर्भधारणा राहू शकत नाही. हार्मोनल इम्बॅलन्सेस मोठ्या प्रमाणात असतील तर त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा राहू शकत नाही. आपल्याला एक स्लाइड या ठिकाणी दिसत आहे. जनरली वंध्यत्वामध्ये कशा पद्धतीने कारणं असू शकतात किंवा इनफर्टिलिटी कॉजेस असं आपल्याला इथे दिसतंय. 30% पुरुषांमध्ये ही कारणं दिसून असतात, 30% स्त्रियांमध्ये कारणं दिसत असतात. दोघांमध्येही प्रॉब्लेम्स आहेत किंवा दोष दिसून येतात असे 10% आपल्याला पर्सेंटेज दिसतं. 25% जणांमध्ये कारणं कोणतीच नसतात पण तरी सुद्धा गर्भधारणा राहू शकत नाही. आपल्याला उजव्या बाजूला जे डायग्राम दिसते त्यामध्ये स्त्री वंध्यत्वाच्या नुसार ते डायग्राम दिलेली आहे. ट्युबल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे गर्भनलिकेमध्ये जर ब्लॉकेजेस असतील, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल तर त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये गर्भधारणा राहू शकत नाही. ओव्हॅलेटरी डिसऑर्डर्स म्हणजे जर स्त्री बीजच व्यवस्थित तयार होत नाही, स्त्री बीज फुटत नाहीये तर त्याच्यामुळे वंध्यत्व होतं. अदर कॉजेस अनएक्सप्लेन म्हणजे ज्याच्यामध्ये कारणं कोणतीच नाही आहेत, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत पण तरी पण गर्भधारणा राहत नाही. आणि एंडोमेट्रिओसिस नावाचा जो व्याधी आहे त्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये जसा स्तर तयार होत असतो भित्तींवर त्याच पद्धतीने गर्भाशयाच्या बाहेर सुद्धा ज्या वेळेला असं एंडोमेट्रियमचा स्तर तयार होतो त्यावेळेला त्याला एंडोमेट्रिओसिस असं म्हणलं जातं आणि ते सुद्धा एक वंध्यत्वामध्ये प्रमुख कारण आहे. आपल्याला दुसरी स्लाइड या ठिकाणी दिसते ही प्रामुख्याने कोणती कारणे ह्याच्यामध्ये असू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता म्हणलं तसं की प्राकृत योनी मार्ग असणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला असं दिसून असतं की कारणं मोठी कोणतीच नसतात पण योनीच्या ठिकाणचा वजानल पीएच फक्त खूप वाढलेला असतो, त्या ठिकाणी आम्लता इतकी जास्त प्रमाणामध्ये असते की त्याच्यामुळे स्पर्म्स हे पुढे गर्भाशयापर्यंत जाऊ शकत नाही किंवा गर्भाशय मुखाच्या ठिकाणी इन्फेक्शन्स असणं आणि त्याच्यामुळे जे स्पर्म्स आहेत किंवा शुक्रजंतू ते तिथेच मरणं हे कारण असतं. आपल्याला या ठिकाणी दिसतंय पॉलिप्स किंवा फायब्रॉइड्स दिसतात किंवा सेप्टम दिसतंय. म्हणजे गर्भाशयाच्या पोकळीमध्ये जर दुसरी कोणती गोष्ट असेल त्या अंतरिक्षामध्ये दुसरी कोणते ब्लॉकेजेस असतील तर त्याच्यामुळे गर्भधारणा राहू शकत नाही. मग त्याच्यामुळे गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स असू देत किंवा युटेराईन सेप्टम असू देत म्हणजे हा जन्मजात दोष असतो. बऱ्याच जणांच्या गर्भाशयाची मुलींची वाढ होत नाही किंवा गर्भाशयामध्ये सेप्टम राहतो आणि त्याच्यामुळे गर्भधारणा राहू शकत नाही. किंवा पॉलिप्स असतील गर्भाशयामध्ये असू देत किंवा गर्भनलिकेमध्ये असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी दिसते ते ब्लॉकेजेस युटेराईन ट्यूबमध्ये गर्भनलिकेमध्ये जर अवरोध असेल, ब्लॉकेजेस असेल तर त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा राहत नाही. एंडोमेट्रिओसिस आपल्याला उजव्या ठिकाणी दिसते की वेगवेगळे ॲडेजन्स त्या ठिकाणी तयार होत असतात, त्याचा परिणाम स्त्री बीजावर पण होत असतो. आणि दुसऱ्या ओव्हरीमध्ये आपल्याला दिसते ती पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे ओव्हरी ही स्त्री बीज प्राकृत न राहता त्या ठिकाणी वेगवेगळे सिस्ट तयार होतात, त्याच्यामुळे स्त्री बीज तयार होण्याचं काम व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे गर्भधारणा राहत नाही. ही जनरली प्रामुख्याने महत्वाची कारणं असतात वंध्यत्व राहण्यामागे किंवा गर्भधारणा न राहण्यामागे. सध्या ह्याचं प्रमाण वाढण्याचं कारण तेच आहे. आयुर्वेदानुसार पहिल्यांदा आपण बघायचो किंवा तुम्ही पण माहिती असतं बघत असतो की लहानपणी आपल्या बऱ्याच वेळेला स्त्रिया ह्या सगळ्या गोष्टी पाळत होत्या. रजस्वल्याचे आयुर्वेदाने नियम दिलेले आहेत. 4 दिवस त्या पद्धतीने पाळले गेले पाहिजे. स्त्रीने बाजूला बसावं, कोणतीही शारीरिक हालचाल जास्त प्रमाणात करू नये, मानसिक वेगांवर नियंत्रण असावं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कारण स्त्री शरीरामध्ये जे बदल त्या 4 दिवसामध्ये होत असतात आणि त्यावेळेला त्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या गेल्या नाहीत, आहार विहाराचे नियम व्यवस्थित पाळले गेले नाहीत तर त्याचा परिणाम हा स्त्री शरीरावर होत असतो. प्रश्नच नाही, सध्याच्या दिवसांमध्ये पुरुषाबरोबर स्त्री ही तितकाच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून करिअरमध्ये उतरलेली आहे, त्या पद्धतीने काम करते. पण ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची असली तरी सुद्धा आपल्या शरीराची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. स्त्री शरीर आणि पुरुष शरीर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. स्त्री शरीर हे नाजूकच आहे, त्या तिच्या शरीराची रचनाच त्या पद्धतीने केली गेलेली आहे. त्याच्यामुळे जर रजस्वल्यातले हे 4 दिवसांमध्ये जर योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्याचा परिणाम स्त्री शरीरावर हार्मोनल
हार्मोन्सवर होत असतो आणि त्याच्यामुळे पीसीओडी सारखे प्रॉब्लेम सध्या वाढायला खूप मदत झालेली दिसते. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा फोन आलाय. संजय यांचा फोन आला आपल्याला लातूरवरून. नमस्कार संजयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार सर, लातूरवरून संजय डाळे बोलते. हा, प्रश्न विचारा आपला. शुक्राणूंची संख्या अजिबात नाही आहे सर, त्याची तपासणी केली. हा हा हा. आणि 2 वर्ष झालं त्यांनी लग्न झालेलं आहे, परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं की शुक्राणूंची संख्या अजिबातच नाहीये. अच्छा. तर आयुर्वेदामध्ये काही याच्यासाठी उपचार आहेत का सर? चालेल चालेल चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, आपला पुढचा प्रश्न होता तो की अझोस्पर्मिया म्हणजे काय. तर सर त्यांनी विचारलं की शुक्राणूंची संख्याच नाही, तर काय सांगणार सर त्याबद्दल? अगदी बरोबर आहे. पुरुष वंध्यत्वाचा विचार करत असताना यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते की सार शुक्र कशा पद्धतीने तयार होत आहे किंवा शुक्राणूंची संख्या व्यवस्थित आहे की नाहीये. ॲझोस्पर्मियामध्ये शुक्राणूंची संख्याच नसणं किंवा शुक्रच व्यवस्थित तयार न होणं किंवा स्थूल दृष्ट्या शुक्र न दिसणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जो समावेश आहे तो ॲझोस्पर्मियामध्ये केला जातो. आता जसं आपण बघितलं तसं आयुर्वेदामध्ये शुक्र धातू हा सप्तधातू सार धातू म्हणून तयार होत असतो. जर हा सार धातू तयार होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी रॉ मटेरियल जर त्या शुक्र धात्वाग्नीला मिळालं नाही तर त्याच्यामुळे सुद्धा स्थूल शुक्राची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे सूक्ष्म शुक्र तयार होणं गरजेचं असतं. मज्जा धातू ज्यावेळेला तयार होत असतो त्यावेळेला सार शुक्र धातू तयार होत असतो की ज्याच्यामुळे पुढे शुक्र धातूची निर्मिती होत असते. या शुक्र धात्वाग्नीमध्ये जर काही दोष असतील किंवा रॉ मटेरियलच ह्या शुक्र धात्वाग्नीसाठी मिळत नसेल तर त्याच्यामुळे स्थूल शुक्राची उत्पत्ती होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला स्पर्म्स नसणं किंवा स्पर्म्स तयार न होणं ही गोष्ट दिसू शकत असते. हा एक भाग झाला. किंवा दुसरा भाग असा असतो की जे टेस्टिस आहेत किंवा ज्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिसचं काम होत असतं की ज्या ठिकाणी पुरुष बीज तयार होण्याचं काम होत असतं, स्पर्म्स तयार होण्याचं काम व्यवस्थित होत असतं, त्यांचं काम व्यवस्थित न होणं, त्यांच्या ठिकाणी विकृती असणं आणि ह्या गोष्टींमुळे सुद्धा ज्या वेळेला शुक्रधातू तयार होत नाही, स्पर्म्स तयार होत नाही, त्यावेळेला त्याचा समावेश हा ॲझोस्पर्मियामध्ये केला जातो. आयुर्वेदाने ह्या शुक्र व स्त्रोतसाची जी विकृती आहे त्याच्यासाठी विरेचन म्हणून ही चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामुळे विरेचन आणि वेगवेगळ्या बस्तींचा उपयोग ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. त्यामुळे ह्या टेस्टिसच्या पेशींना काम करायला लावणं, स्पर्मॅटोजेनेसिसचं काम व्यवस्थित होणं, सार शुक्र धातूची निर्मिती होणं हे खूप गरजेचं असतं. त्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने जर उपचार झाले तर ॲझोस्पर्मियाचा त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. इव्हन त्याच्यासाठी सुद्धा उपचार आहेत. गोष्ट खूप सोपी असं नाहीये. शरीरात एखादी गोष्ट नाहीये त्याचा अभावच आहे आणि जी गोष्ट शरीरात नाहीये ती तुम्हाला औषधांच्या द्वारे तयार करायची आहे, ही गोष्ट नक्कीच सोपी नाहीये. त्याच्यासाठी पेशंटचा पेशन्स असणं आवश्यक आहे, वैद्यावर तितका दृढ विश्वास असणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आयुर्वेदिक उपचार बरेच दिवस झाले पाहिजेत. कारण जर अनडिसेंडेड टेस्टिस असतील ऑब्व्हियसली अशामध्ये काहीच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जर ॲझोस्पर्मिया असेल तर तिथे कोणत्याही चिकित्सेचा उपयोग होत नाही. पण जर या टेस्टिसचं काम स्पर्मॅटोजेनेसिसचं व्यवस्थित होत नाही, रचना व्यवस्थित आहे, प्राकृतरित्या तिथे टेस्टिस आहेत, त्यांच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही रचनात्मक दृष्ट्या, पण त्यांचं शुक्र तयार होण्याचं काम व्यवस्थित होत नाहीये तर ह्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. त्या पेशींना काम करायला लावणं, वाजीकरण चिकित्सा ही ह्याच्यासाठीच आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आयुर्वेदाला अष्टांग आयुर्वेद असंच म्हणलेलं आहे. त्यातले पहिले जी 6 अंग आहेत ती वेगवेगळे व्याधी जे आहेत त्यांच्या उपचारांसाठी म्हणून सांगितले गेलेले आहेत. वाजीकरण अंग जे आहे ते स्पेसिफिक स्त्री शुक्र व्यवस्थित तयार होण्याच्या दृष्टीने, पुरुष शुक्र असू देत किंवा स्त्री शुक्र असू देत, ते चांगल्या पद्धतीने तयार होण्यासाठी म्हणूनच सांगितलेलं गेलेलं आहे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी, प्रजनन व्यवस्थित होण्यासाठी, पुरुषाचं बल वाढवण्यासाठी म्हणूनच ह्या अंगाचा समावेश केला गेलेला आहे. आणि त्या पद्धतीने वेगवेगळे असे अनेक कल्प सांगितले गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांमध्ये असं दिसून येतं की टेस्टिसची वाढच व्यवस्थित झालेली नसते स्ट्रक्चरली सुद्धा आणि त्याच्यामुळे स्पर्मॅटोजेनेसिसचं काम व्यवस्थित होत नाही. तर वाजीकरण कल्प असे कितीतरी दिलेले आहेत की ज्याच्यामुळे ह्या टेस्टिसची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि त्यांचं स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्र तयार होण्याचं काम म्हणजे कार्यक्षम जंतू तयार होण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि अशा पद्धतीने उपचार झाले तर ॲझोस्पर्मियासिस मध्ये सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. निश्चितच प्रेक्षको सरांनी सांगितलं की अझोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मियामध्ये आयुर्वेदामध्ये किती चांगले रिझल्ट आहेत. आजचा विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. आपल्याला सहभागी आहेत डॉक्टर सत्यन गुजर. आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम. आमचा पुढील हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम हा शनिवार दिनांक 19/9/2015 रोजी रात्री 8 वाजता आहे. तो आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस बद्दल गैरसमज व प्रभावी होमिओपॅथिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर R.S. सोनवणे. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. पुढील हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम आहे
रविवार दिनांक 20/9/2015 रोजी रात्री 8 वाजता. तो देखील आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व निवारण्यासाठी ART, श्रीबीजदान आणि सरोगसी. सहभागी आहेत डॉक्टर श्रीराम खाडीलकर. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की फॅलोपियन ट्यूब नुसते ब्लॉकेज होण्याची कारणं कुठलीच सर, त्यावर काय चिकित्सा करू शकतो, काय सांगणार सर? आता आपण बघितलं तसं स्त्री वंध्यत्वामध्ये 30% स्त्रियांमध्ये फॅलोपियन ट्यूब्समध्ये गर्भनलिकेमध्ये अडथळे असणं, ब्लॉकेजेस असणं हे प्रमुख कारण म्हणून दिसत असतं आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. त्याच्यामुळे ब्लॉकेजेस दूर जाण्यासाठी आयुर्वेदानुसार बस्ती आणि उत्तर बस्ती ह्या 2 पंचकर्म चिकित्सांचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. अभ्यंतर औषधी उपचार तर चांगले आहेतच, पण त्याच्याबरोबर शरीर शुद्धी होण्याच्या दृष्टीने, कारण आता आपण बघितलं त्या पद्धतीने आपण क्षेत्राच्या खाली गर्भाशय आणि गर्भनलिकांचा समावेश होत असल्यामुळे आपणाचं तिथं कार्यक्षेत्र असल्यामुळे पुन्हा ती वायुदृष्टी पूर्णतः दूर करण्यासाठी बस्तीचा उपयोग होतो. आणि बस्ती केल्यानंतर जर उत्तर बस्ती केले, उत्तर बस्तीमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये डायरेक्ट आयुर्वेदिक औषधी तेलही सोडली जातात आणि त्याच्यामुळे जे काही अडथळे असतात गर्भनलिकेमध्ये ते दूर व्हायला त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. आणि त्याच पद्धतीने अभ्यंतर औषधामध्ये काही मांसपाचक औषधांचा उपयोग आपण जर केला तर त्याच्यामुळे अडथळे दूर व्हायला नक्कीच चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. आणि ह्याच्यानंतर मग गर्भधारणा राहण्याच्या दृष्टीने, गर्भाशयाचं बल वाढवण्याच्या दृष्टीने, स्त्रीबीज चांगल्या पद्धतीने तयार होण्याच्या दृष्टीने जर आयुर्वेदिक उपचार केले तर ती प्रेग्नन्सी राहायला नक्कीच मदत होत असते. अच्छा, प्रेक्षको इथे लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये जितके सुंदर फॉर्म्युलेस दिले, इतके चांगले गुणसूत्र दिले, त्याचा चिकित्सेसाठी चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की वंध्यत्वाविषयी तुम्ही माहिती दिली, तर त्यासाठी अजून काही इतर कारणं देखील आहेत का सर? स्त्री वंध्यत्वामध्ये बऱ्याच वेळेला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सोडून इतर गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचं असतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये सगळ्या टेस्ट या नॉर्मल येत असल्या तरी सुद्धा गर्भधारणा राहत नाही. त्याच्या मागे थायरॉइड सारखे व्याधी आहेत किंवा पांडू हे खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसणारं की हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं, पांडू तर शरीरामध्ये जास्त प्रमाणात असतं आणि रस आणि रक्त ह्या धातूंची सारता जर चांगल्या पद्धतीने नसेल तर चांगलं स्त्रीबीज किंवा आर्तव तयार होऊ शकत नाही. चांगलं स्त्रीबीज तयार झालं नाही तर ते गर्भधारणेसाठी सक्षम स्त्रीबीज नसल्यामुळे सुद्धा गर्भधारणा व्यवस्थित राहू शकत नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा ह्याच्यामध्ये महत्वाचं कारण दिसू शकतं. महत्वाचं कारण जनरली असू शकतं हार्मोनल इम्बॅलन्स असतील, म्हणजे थायरॉइड सारखे व्याधी बऱ्याच जणांमध्ये दिसून येतात, बऱ्याच मुलींमध्ये. त्यामुळे या थायरॉइडचा परिणाम जो काही गोनॅडोट्रॉपिन्सवर होत असतो किंवा गर्भाशयावर होत असतो त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे कोणत्या व्याधींमुळे गर्भधारणा राहत नाहीये याचा विचार करणं सुद्धा गरजेचं असतं. मग त्या पद्धतीने पांडू असू देत किंवा स्थूलता असू देत, बऱ्याच स्त्री आणि पुरुषांमध्ये स्थूलता जर जास्त असेल, मेदोरोगामुळे होणाऱ्या ह्या गोष्टी, आयुर्वेदानुसार स्थूलतेला मेदोरोग असं म्हणलं आहे आयुर्वेदाने, म्हणजे मेदधातूचंच पोषण जास्त पद्धतीने होत असतं आणि त्याच्यामुळे मेदाच्या पुढचे जे धातू आहेत अस्थि आणि शुक्र यांचं पोषण, अस्थि, मज्जा आणि शुक्र यांचं पोषण पाहिजे तितक्या व्यवस्थित पद्धतीने होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सार शुक्र, स्त्री शुक्र असू देत किंवा सार पुरुष शुक्र व्यवस्थित तयार न झाल्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा वंध्यत्व राहणे ही गोष्ट म्हणून होऊ शकते. निश्चितच सर. प्रेक्षको, आपल्याला पुढचा फोन आलाय. ज्योती यांचा फोन आलाय मुंबईवरून. नमस्कार ज्योतीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. माझा प्रश्न असा आहे की माझा ब्लॉकेज आहेत का बघण्यासाठी ऑपरेशन केलेलं आहे. माझं वय 21 वर्ष आहे आणि परत आता डॉक्टर बोलतायत की त्यांनी जेव्हा फॉलिकल स्टडी केली तेव्हा ते बोलतायत की आणि एकदा ट्यूब ब्लॉकेज आहेत का बघण्यासाठी हॅलो ऑपरेशन करणं गरजेचं आहे किंवा नाही. चालेल सर, आपल्याला काही विचारायचं आहे? नाही, ठीक आहे, चालेल. जोशीजी सर आपल्या या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगा? पुन्हा एकदा टेस्ट करण्याची आवश्यकता असं नाहीये. कसं तुम्ही त्या संस्थेची उलट जितकं जास्त हाताळायला जातात तितके प्रॉब्लेम्स अजून वाढू शकतात. वंध्यत्वाच्या केसेसमध्ये बऱ्याच वेळेला ही गोष्ट होते. कारण अगदी साधं काहीतरी असतं पण त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट्सच करताना इतक्या हेवी केल्या जातात, हार्मोनल ट्रीटमेंट मोठ्या प्रमाणात होत जातात आणि उलट ती जी समस्या छोटी असते ती जटिल होऊन जाते आणि त्याच्यामुळे उलट वंध्यत्वाची समस्या वाढू शकते. ऑलरेडी एकदा तुम्ही टेस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर कुठेही ब्लॉकेजेस नाहीत असं सांगितलं जात आहे तर त्याच्यामुळे पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाहीये. त्यापेक्षा तुम्ही उत्तर बस्ती ह्यासारखे पंचकर्म उपचार करून घेतले, आयुर्वेदिक उपचार झाले तर त्यांनी तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. प्रेक्षको, आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. स्त्री पुरुषांचं वजन वाढल्याने वंध्यत्वाच्या समस्या वाढतात, त्यामुळे वजन नियंत्रित ठेवावे. स्मोकिंग, अल्कोहोल, तंबाखू इत्यादी वाईट सवयींपासून दूर राहणे गरजेचे आहे.
धैर्य, विश्वास आणि ठाम निर्णय क्षमता असणं आवश्यक आहे. तसेच मानसिक ताणतणावापासून दूर राहणं देखील गरजेचं आहे. प्रेक्षको, तुम्हाला जर आजच्या तज्ञांशी थेट संपर्क साधायचा असल्यास त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा किंवा त्याचा फोटो देखील काढून घ्यावा. आजच्या तज्ञांचा पत्ता आहे ओमकार आयुर्वेद, पुणे, खजिना महाल, दुसरा मजला, 1471, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे 411030. मुंबईचा पत्ता आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी शिवाजी पार्क, दादर येथे. दूरध्वनी क्रमांक आहेत 020-244-30518 किंवा 9. मोबाईल क्रमांक आहेत 9822199851 किंवा 9011640352. ईमेल आयडी आहे www.omkarayurved.in. आता पाहू आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजच्या हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. त्याचं पुनःप्रक्षेपण हे मंगळवारी दिनांक 29/9/2015 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com. आमचं फेसबुक पेज देखील आहे, ते देखील तुम्ही बघू शकतात. www.facebook.com/ddsahyadri.in. सर, तुम्ही मगाशी गर्भस्राव किंवा गर्भपात सांगितलं, तर त्याची नेमकी कारणं कुठली सर, आणि आपण काही आयुर्वेदिक चिकित्सा आहे का वंध्यत्वावर, त्याविषयी काय सांगणार? गर्भस्राव किंवा गर्भपातामध्ये प्रमुख कारण जसं आपण बघितलं तेव्हा प्राकृत स्त्री आणि पुरुष बीज तयार न होणं, गर्भाशयाची धारणाशक्ती कमी असणं, गर्भाशयाचं बल कमी असणं आणि त्याच्यामुळे गर्भस्राव किंवा गर्भपात ह्या गोष्टी सतत होत राहणं ही गोष्ट दिसून असते. किंवा आयुर्वेदाने गर्भिणी परिचर्या सांगितली आहे. गर्भिणी असताना कोणकोणत्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत, कोणकोणत्या आहार विहाराचं पालन केलं गेलं पाहिजे, ह्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या गेल्या नाहीत, त्याचं जर व्यवस्थित तंतोतंत पालन केलं गेलं नाही तर त्याचा परिणाम हा त्या गर्भावर पण होत असतो. म्हणजे गर्भस्राव किंवा गर्भपातच होईल प्रत्येक वेळेला ही गोष्ट नाहीये, पण गर्भाची वाढ 9 महिने गर्भाशयामध्ये होत असताना स्त्री कशा पद्धतीने विचार करत असते, कोणता आहार घेत असते, या सर्व गोष्टींचा परिणाम ह्या गर्भावर होतच असतो. आयुर्वेदाने आत्मिक भाव, मानसिक भाव, ह्या सगळ्या गोष्टींचा, रसज भाव, सात्मेश भाव, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे गर्भाशयातले 9 गर्भधारणा झाल्यानंतर आहार विहाराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वंध्यत्व या समस्येचा विचार ज्यावेळेला आयुर्वेदामध्ये केला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये पंचकर्म चिकित्सेबरोबर आयुर्वेदिक औषधी उपचारांचा उपयोग ह्या दोन्ही गोष्टींचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनेच होत असतो. नक्की वंध्यत्वामागचं कारण काय आहे या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने योग्य आयुर्वेदिक उपचार होणं हे गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीने ट्रीटमेंट झाली तर नक्कीच चांगला उपयोग होतो. आयुर्वेदाने स्त्रीला क्षेत्र असं म्हणलेलं आहे. क्षेत्र म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणलं तर एखाद्या शेतामध्ये जर तुम्हाला पीक घ्यायचं असेल तर ती जमीन जितकी सुपीक असेल तितके येणारं पीक चांगलं असेल. किंवा तुम्ही त्या शेतामध्ये बी टाकते ते किती चांगल्या दर्जाचं आहे, ते जितकं चांगलं असेल तितकं पीक चांगलं असेल. तीच गोष्ट ही स्त्री पुरुषांच्या बाबतीत आहे. स्त्री क्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी गर्भाची वाढ होत असल्यामुळे तुमचं स्त्री शरीराची शुद्धी किती चांगल्या पद्धतीने झाली आहे किंवा स्त्री शरीर किती शुद्ध आहे, स्त्रीचं बीज किती शुद्ध आहे किंवा जे पुरुष बीज आपण स्त्री शरीरामध्ये प्रविष्ट करणार आहोत ते किती शुद्ध आहे, किती सारं आहे, ह्या गोष्टींवर तयार होणारा गर्भ कसा असणार आहे ह्या गोष्टी अवलंबून राहत असतात. त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार खरं तर गर्भधारणेच्या अगोदर दोघांनीही शरीर शुद्धी करून नंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करावेत असं आयुर्वेद शास्त्र सांगतं की ज्याच्यामुळे सुप्रजन चांगल्या पद्धतीने होणं, सुदृढ निरोगी बालक होणं ही गोष्ट होत असते. पण ह्या गोष्टींचं सध्या पालन होत नाही, आहार विहारांचं पालन होत नाही आणि त्याच्यामुळे वंध्यत्वासारख्या अनेक समस्या आपल्याला दिसून येत असतात. त्याच्यामुळे गर्भधारणेच्या अगोदर शरीर शुद्धी करून घेणं किंवा वंध्यत्वासारख्या समस्या जर निर्माण झाल्या तर त्याच्या मागची कोणती कारणं आहेत त्याचा विचार करून त्यानुसार जर आयुर्वेदिक पंचकर्माने औषध उपचार केले तर त्याचा उपयोग नक्कीच चांगल्या पद्धतीने होत असतो. नक्कीच सर, इथे तुम्ही चांगली माहिती दिली. प्रेक्षको, आयुर्वेदातल्या मला आज काही ओळी आठवल्या.
शुक्र शोणित तू जीवसंयुगे तू खलू गर्भसज्ञा, म्हणजेच शुक्र आणि आर्तो एकत्र आल्यामुळे गर्भाशयामध्ये गर्भाची धारणा होत असते. त्याचप्रकारे जर याच्याचे जर अपत्यकर पालन झालं तर त्यातून वंध्यत्व सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी स्त्री पुरुषांनी एकमेकावर विश्वास ठेवावा आणि त्या जोडीला जर कुटुंबाचा स्ट्रॉंगली पाठिंबा असेल तर त्याच्यावर चांगला फायदा होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद याच्यावर इतकी सुंदर माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.